तुम्हाला कधी असं वाटतं का तुम्ही तुमच्या माइंड तुमच्या विरुद्ध काम करतो? तुम्ही ट्राय करता चेंज व्हायचं, पण काहीतरी तुम्हाला परत तेच जागी घेऊन येतं. ट्रूथ असा आहे, प्रॉब्लेम लाईफमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम माइंडमध्ये आहे. ज्याने माइंड समजला तो लाईफ जिंकला. हे गाईज, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज मी तुम्हाला सायकोलॉजीचे असे सिक्रेट सांगणार आहे जे तुम्हाला कोणीही सांगत नाही आणि कोणीही शिकवत नाही, पण लाईफमध्ये ते सगळे जास्त यूज होतात. जर तुम्ही ओव्हर थिंकिंग करता, अटॅचमेंट जास्त करतात, कॉन्फिडन्स कमी आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पॉइंट नंबर 1, ओव्हर थिंकिंग ट्रूथ. ओव्हर थिंकिंग म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे नाही, प्रॉब्लेम क्रिएट करणे आहे. माइंड फ्युचर फेक सिन्सिअर बनवतो आणि तुम्ही त्यात एनर्जी वेस्ट करतात. रियालिटी पेनफुल असते, पण इमॅजिनेशन डिस्ट्रॉय करते. लक्षात ठेव. पॉइंट नंबर 2, पीपल इग्नोर का करतात? लोक तुम्हाला इग्नोर करतात म्हणजे तुम्ही युजलेस नाही, तुम्ही जास्त अवेलेबल असतात. सायकोलॉजी सांगते सिक्रेटली व्हॅल्यू क्रिएट करते रिस्पेक्ट. जिथे तुम्ही स्वतःला चिप्स करता तिथे लोक तुम्हाला सिरियसली घेत नाही. पॉइंट नंबर 3, कॉन्फिडन्स सिक्रेट. कॉन्फिडन्स वेट करून येत नाही, कॉन्फिडन्स ॲक्शन मुले येतो. तुम्ही रेडी झाल्यावर स्टार्ट करत नाही, तुम्ही स्टार्ट करता म्हणून रेडी होता. लक्षात ठेव. पॉइंट नंबर 4, अटॅचमेंट सायकोलॉजी. जिथे जास्त अटॅचमेंट तिथे जास्त पेन होतो, कारण तुम्ही कंट्रोल डिस्ट्रॉय पर्सनला देता. एक्सपेक्टेशन ही सायलेंट हार्टब्रेक असते, म्हणून जास्त लोकांशी अटॅच होऊ नका. पॉइंट नंबर 5, शेवटचं आणि महत्त्वाचं, माइंड रिप्रोग्रामिंग. तुमचं ब्रेन रेकॉर्डिंग मशीन आहे. जो थॉट तुम्ही रिपीट करता तेच बिहेव बनते आणि बिहेव तुमचं लाईफ कंट्रोल करते. तुम्ही जे रिपीट करता तेच तुम्ही बनता. म्हणून माइंड हे तुम्ही कंट्रोल करायला शिका. शेवटचं, लोक लाईफ चेंज करायला ट्राय करतात, जॉब चेंज, पीपल चेंज, एन्व्हायरमेंट चेंज, पण रियालिटी चेंज इनसाइड असतो. माइंडसेट चेंज झाला की रियालिटी चेंज होते. तुमचा माइंड तुमच्या एनर्जी नाही, गाईड आहे. लक्षात ठेव. कमेंटमध्ये सांग कोणता पॉइंट तुला जास्त चांगला वाटला, आणि असे डीप सायकोलॉजी व्हिडिओसाठी तुम्हाला सबस्क्राईब कर. आणि तुला रिमेंबर करून देतो मी, ज्याने माइंड समजलं ना तो लाईफ जिंकतो. लक्षात ठेव. थँक यू फॉर वॉचिंग.